जसं कळतं ना तसं मला गौरी घरात असाव्यात अशी खूप जास्त इच्छा होती, पण काही ना काहीतरी कारण व्हायचं आणि ते काही व्हायचं नाही. पण यावर्षी पहिल्यांदाच गौरी बसवलेल्या आहेत. छान आहेत ना गौरी आमच्या. मी माझं सासर विदर्भाचं असल्यामुळं तिकडच्या काय पद्धतीत तर मला फारशा माहिती नाही आहेत, पण मी ज्या पद्धतीने माझ्या गौरी बघितलेल्या आहेत म्हणजे माझ्या आईकडच्या गौरी, तर तशा पद्धतीने मी इकडे गौरी बसवलेल्या आहेत. आणि कुणीतरी गौरी द्याव्या लागतात, तसं माझ्या आईने मला ते गौरीचे साचे दिले होते आणि त्याच्यामुळं मी यावर्षीपासून गौरी बसवायला सुरुवात केली आणि मला खूप छान वाटतं आहे. मला असं वाटतं की आपल्या घरातल्या ज्या काही संस्कृती असतात, परंपरा असतात, त्या प्रत्येकाने जेवढं जमेल तेवढं ते केलं पाहिजे. खरं तर सगळंच केलं पाहिजे, ज्याही तुमच्या घरातल्या कुठल्याही परंपरा असतील त्या. कारण आपल्या आईवडिलांनी, आजी आजोबांनी त्यांचे आशीर्वाद त्या परंपरांमध्ये दिलेले असतात सोबत. त्यांनी ते वर्षानुवर्ष केलेलं असतं आणि आता तोच वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा असतो. तर ही चांगली गोष्ट आहे. आणि जर कदाचित जसं माझ्या घरामध्ये आहे की आम्हाला फार काही माहिती नाही आहे की आमच्या घरातल्या म्हणजे कशा गौरी आहेत वगैरे याबद्दल, माझ्या सासूबाईंना वगैरे पण फार माहिती नाही आहे. पण काही हरकत नाही, तुम्ही कुठंतरी एक नवीन पद्धत, नवीन म्हणण्यापेक्षा एक कुठली तरी पद्धत पकडून, सासरची असेल माहेरची असेल, पण ती धरून सुरू करायला काही हरकत नाही आहे असं मला गुरुजींनी पण सांगितलं. आणि खूप जास्त इच्छा असेल तर गौरींना आपल्या घरी नक्कीच बोलवलं पाहिजे. उद्या बाप्पाचं पण विसर्जन आहे गणपतीसोबतच. 5 दिवस खरं म्हणजे ठेवतात, पण आता यावर्षी आमचा बाप्पा 6 दिवस आहे आणि आता ह्याच्यानंतर प्रत्येक वेळेला गौरीसोबतच विसर्जन आमच्या बाप्पाचं आम्ही करू, जो कुठला दिवस येईल तो. आणि इथं मी काय काय केलं होतं मला आईने सांगितलं होतं त्या पद्धतीने. एका भांड्यामध्ये आम्ही खाली पाणवठ्यापाशी गेलो, तिकडून आम्ही खडे धुवून आणले आणि ते खडे ठेवून त्याच्यामध्ये हळदी कुंकू ठेवलं, फूल ठेवलं, अक्षता घातल्या, गेज वस्त्र घातलं आणि मग अशा पद्धतीने कुंचीसारखं नटवलं. मग आम्ही वाजत गाजत घेऊन आलो घरी आणि घरी आणल्यानंतर आम्ही दारामध्ये माप वगैरे ओलांडलं. हे मी शूट करण्यासाठी म्हणून ठेवलेलं, तर ते अशा पद्धतीने आम्ही ठेवलं होतं आणि मग माप ओलांडून म्हणजे गौरीचे जे मुखवटे होते ते मुखवट्याने हे माप ओलांडलं. आणि या गौरी कशा बसवल्या होत्या तर गौरीच्या पोटामध्ये म्हणजे तांब्या भांड्या ना, तर खालच्या तांब्यामध्ये गहू भरले होते आणि त्याच्यामध्ये सुपारी, हळकुंड वगैरे वगैरे गोष्टी घातल्या, नाणं घातलं, रुपया वगैरे असं. आणि मग त्या गौरी बसवल्या, त्यांना छानसं नटवलं, त्यांना आपण गेज वस्त्र वगैरे घातलं, फूल वाहिलं, मंगळसूत्र घातलं सगळ्या गौरींना, हळदी कुंकू ठेवलं समोर. आणि मग माझ्या मैत्रिणीने मला सांगितलं की गौरींच्या डोळ्यांना साजूक तूप फुलांनी लावायचं. आणि ते का की याचा अर्थ गौरींच्या डोळ्यांमध्ये आपण प्राण फुंकतो आहे आता. अशा पद्धतीने आपण, इथं तुम्हाला दिसत असेल थोडंसं ओलसर, तर ते तूप आहे. तर अशा पद्धतीने आम्ही करून घेतलं. आणि मग खरंच आम्हाला पण फरक जाणवला की गौरींमध्ये ना एकदम त्यांच्या डोळ्यामध्ये आम्हाला ते दैवत्व दिसायला लागलं.